दरम्यान जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केलाय। पहिल्याच दिवशी जरांगेंना शरद पवार जाऊन भेटतात, मात्र ओबीसी आंदोलनस्थळी जात नसल्याची टीका सुद्धा परिणय फुके यांनी केलेली आहे। मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं, पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर राजेश टोपे जाऊन भेटतात, राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात। आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करताय, आपल्या रास मागण्यांना उपोषण करताय, आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही। आणि याचा अर्थ हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एनसीपी, त्यांची एनसीपी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब आहे। आणि राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। अजितदादा यांनी माहितीमधून बाहेर पडावं असं आता अजित पवार यांनी वंचित सोबत जावं। आमदार अमोल मिटकरी यांचे मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे। आपण पाहतो अमोल मिटकरी यांचे वक्तव्य आहे, अजितदादा यांनी माहितीमधून बाहेर पडावं असं अमोल मिटकरी म्हणतात। तर अजितदादा यांनी माहितीमधून बाहेर पडावं असं या ठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांनी हे वक्तव्य नेमकं का केलंय ह्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। अजित पवार यांनी वंचित सोबत जावं असा सल्ला सुद्धा अमोल मिटकरी यांनी दिलाय। अजितदादा यांनी माहितीमधून बाहेर पडावं असं मोठं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे।